लाईट गेली आणि आता आम्ही खातोय पेप्स्या. पेप्स्या खा, गरम होते. हा पेप्स्या खातोय आता. वेदांची तर संपली पण माझी अख्खी. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर दुपारची वेळ आहे आणि आज मंगळवारची आमच्याकडची लाईट गेलेली आहे. बरेच जण कामोठ्यामध्ये राहत असतील तर त्यांना माहीत असेल की आपल्याकडं मंगळवारची कधी कधी लाईट जाते आणि उन्हाळा बाहेर खूप वाढला आहे तरी मग लाईट जाते म्हणल्यावर माणसाचा जीवच जातो एकदम. तर थंड काहीतरी खाण्यासाठी आम्ही पेप्सी आणली होती, कारण आईस्क्रीम सगळं वितळून गेलं असं, कारण लाईट सकाळचीच गेली होती त्याच्यामुळे. आणि दुपारी आम्ही 2-3 वाजता पेप्सी आणली होती. तर इथं आईंनी कलिंगड पण आणलेलं की नाही का, आता तिकडं लाईट गेली म्हणल्यावर कलिंगड वगैरे आणि उन्हाळ्याचं चांगलं असतं म्हणून ते काही ना काही खाऊ आणतच असतात. तर कधीच त्या रिकाम्या हाताने येत नाही, रोज काही ना काही चालूच असतं त्यांचं, पोरांसाठी माझ्यासाठी काय. आणि जर काही नाही जमलं तर चिप्स तरी आणतील, काही ना काही आणतातच. कधी कधी आईस्क्रीम वगैरे सगळं आणतात, कधी समोसे आणतात, कधी वडापाव आणतात, म्हणजे काय त्यांचं आईस्क्रीम आणतात, कलिंगड आणतात, केळी आणतात, म्हणजे सगळंच आणत असतात. तर आता आम्ही खातोय कलिंगड, या खायला. फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता ना मी चालले, आज आहे मंगळवारचा बाजार म्हणून मी चालले आहे मंगळवारच्या बाजारामध्ये. काय आणायचं? शॉपिंग आत्ताच तर नाही, आत्ताच केली होती की शॉपिंग, पण आता परत गावाला जायचं आहे, मग तेव्हा करता येईल. तर चला आता आम्ही करतोय, मी जाणार आहे बाजारामध्ये, भाजीचं काय आहे ते बघायचं आहे आता. फक्त भाजीच आणणार आहेस? हां, अजून काय? अजून काय शॉपिंग नाही? कानातले वगैरे नो. चला बघा. तर इथं आलो आम्ही मंगळवारच्या बाजारामध्ये. तर मंगळवारचा बाजार भरपूर मोठा भरतो आमच्या कामोठ्यामध्ये. कपडे म्हणा, ज्वेलरी म्हणा, भाजीपाला म्हणा, सगळं असतं इथे. तर भारी वाटतं मंगळवारच्या बाजारात जायला. तर आता मी समीक्षा आणि मी दोघीजणी आलेलो आहे. तर मंगळवारच्या बाजारात मी कांदे घेते आणि कांदे जर मी घेतले तर 15-15 दिवस मला घ्यायची गरज पण नाही पडत एकदा घेतल्यानंतर. तर अगोदरचे होते पण ते थोडेसे राहिले, त्याच्यामुळे मी आता कांदे इथे घेत आहे. त्यानंतर अजून थोडासा बाजार मला करायचा आहे, भाजी वगैरे घ्यायची आहे आणि बघूया आता काय घेते ते. तर असा हा बाजार भरलेला असतो भरपूर सारा, खूप मजा येते फिरायला. काय खाताय? संपलं का खाऊन? संपलं खाऊन? तर येता मी मंचुरियन आणलेलं. तर आता या सगळ्यांनी मंचुरियन खायला, खूप दिवसांनी मी मंचुरियन खाते आहे आणि मस्त काही ना काही संध्याकाळच्या वेळेला काही ना काही खायला असल्यावर भारी वाटतं. या खायला सगळ्यांनी मंचुरियन. हे आतमध्ये ठेवून द्या रे. तर बाजारातून आले, त्यानंतर मंचुरियन वगैरे खाल्लं आणि त्यानंतर आता मी लागलेले आहे इथं स्वयंपाकाला. भाकरी वगैरे माझ्या झालेल्या आहेत, भात पण झालेला आहे आणि आज बनवणार आहे मी चिकन. तर चिकन वाफवून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता मी इथं मसाला वगैरे भाजून घेत आहे. मसाल्यामध्ये तुम्हाला तर माहिती मी काय भाजते ते. 1.5 कांदा भाजलेला आहे, म्हणजे एक मोठा आणि एक छोटा कांदा भाजलेला आहे. आणि त्यानंतर खोबरं, मिरच्या आणि ते सगळं वाटण वगैरे करून घेतलेलं आहे. आणि इथं मी या तेलामध्ये छानपैकी मसाला वाटलेला तो टाकलेला आहे मस्तपैकी. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर म्हणजे घरचा मसाला जो आहे तो टाकला आहे.
तर मसाला छान शिजवून घेतल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर इथं मी आता चिकन टाकणार आहे. वरतून मी कोथिंबीर टाकली त्याच्यामुळे छान असा कलर आलेला आहे त्याला. आणि चिकन ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि मी गरम पाण्यामध्येच टाकून मसाला छान परतून घेतलेला आहे, त्याच्यामुळे छान त्याला तर्री पण येणार आहे. तर आता चला याच्यामध्ये आपण छान असं ते पाणी वगैरे टाकून घ्यायचं आणि त्यानंतर कालवण आपलं बनवून होणार आहे. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर संध्याकाळी एक काहीतरी सरप्राईज आले ते आपण बघूया, ओपन करून. आपण पार्सल आलेलं आहे आपलं. काय ते तर मी मागवलेला कमरपट्टा तर तो आलेला आहे, 2-3 दिवसातच आलेला आहे. मस्तपैकी कमरपट्टा मागवलेला आहे, एकदम कमी पैशामध्ये. छान असा दिसतोय, लांबून पण छान दिसतोय, जवळून पण छान आहे, हलका फुलका आहे, मस्त वाटलं मला. तर जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा म्हटलं की हा छान आहे म्हणून मी मागवलेला. तर असंच मागवलेलं कारण अजून काही मागवायचे प्रोडक्ट बाकी आहेत, त्याच्यामुळे मग म्हटलं अगोदर बघूया किती दिवसामध्ये येते, त्यासाठी मागवलेलं. काय काय का शिकले बघा दीदीने आता काय केलं. दीदू काय बनवणार आहेस तू? काय काय सर खात का सांगू किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहेत. का कुठली फर्स्ट ही तर बघू शकताय तुम्ही समीक्षाने माझ्या हातावरती कसं नेल आर्ट केलेलं आहे. छान वाटतं नखांसाठी. तर तिला खूप आवडतं, नेल पॉलिश जमा करून ठेवलेलं आहे, तर ते असं करत बसते, नेल आर्ट माझ्या नखांवर तिच्या नखांवर करत असते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.